तर मग मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर प्रिया स्वतःच्याच हाताने स्वतःची कशी वाट लावून घेणार आहे. त्यासोबत अश्विन आता सायली अर्जुनच्या पाठीशी उभं राहून प्रियाचं सगळं सत्य कसं समोर आणून तिला जेलमध्ये पाठवण्याची रवानगी करणार आहे, हेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि आता अश्विनला सांगितलेलं असतं की मला माझ्या मैत्रिणीला पैसे द्यायचे आहेत, सो जरा पैशांची व्यवस्था कर. आधी तो नकारच देत असतो. नकार देत असतानाच तो स्पष्ट सांगतो की तुला साधी कॉफीही करता येत नाही आहे आणि तू मला या सगळ्या गोष्टींबद्दल विचारतेस, पैसा हवा आहे तुला, हे असं देखील आता म्हटलं जात असतं. त्याच वेळेला आता त्या म्हणत असते की हे सगळं काही ठीक आहे, पण मला काय म्हणायचं आहे ते तरी निदान ऐकून घे ना. आणि असं बोलून ती आता अश्विनसोबत बोलत असते. अश्विनला म्हणत असते की प्लीज थोडीफार का होईना पैशांची मदत कर, म्हणजे कसं मला माझ्या मैत्रिणीला पैसे देता येतील. अश्विन आता तयार झालेला असतो, पण अश्विन असाही विचार करतो की हिला इतके पैसे हवेत, त्यापेक्षा माझ्याच हॉस्पिटलमध्ये हिच्या मैत्रिणीच्या आईची ट्रीटमेंट केली तर ती खूप जास्त फायद्याची होऊ शकते. म्हणूनच तो आता तिला सांगतो की तू एक काम कर, तुझ्या मैत्रिणीच्या आईला माझ्या हॉस्पिटलमध्ये यायला सांग, मी तिथे योग्य ती ट्रीटमेंट करतो, तिथे बघूया काही जमतंय का, मग पैसेही वाचतील आणि काम चांगलं होईल, असंही आता अश्विन प्रियाला म्हणत असतो. त्यावेळेला प्रियाचं डोकं काही काम करण्यासारखं झालेलं नसतं. डोकं अगदीच बधीर पडून गेलेलं असतं. तिला कळत नसतं की काय करावं ते. हे सुद्धा थोड्याशा डोक्याला हात लावते ती आणि पुन्हा एकदा बोलायला सुरुवात करते. आणि ती अश्विनला सांगत असते की बघ, ज्या काही गोष्टी आहेत त्या ऑलरेडी तिने केलेल्या आहेत, म्हणजेच ऑलरेडी सगळ्याची सोय झालेली आहे. तिचे रिपोर्ट त्या हॉस्पिटलमधले आहेत. मग आता आपण पैसे द्यायला लागतात म्हणून असं तर सांगू शकत नाही ना की आपल्या इथे येऊन ट्रीटमेंट कर म्हणून, ते चुकीचं वाटतं मला. त्यापेक्षा थोडेफार पैसे देऊया आपण आणि तिला सांगूया, मी तिला बोलते सुद्धा की तू हे पैसे कधीपर्यंत रिटर्न करशील, मग तर झालं ना, मग खात्री पटेल ना तुला. अरे खरंच रे अश्विन, तिची परिस्थिती ना खूप जास्त गरिबीची आहे, म्हणून ती आपल्याकडे पैसा मागते. नाहीतर तिने पैसाही मागितला नसता माझ्याकडे असले असते ना स्वतःचे पैसे तर मी दिले असते, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत ना, म्हणून मला तुझ्यासमोर हात पसरावे लागत आहेत, बाकी काही नाही, असं देखील आता म्हटलं जात असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र अश्विन आता विचार करतो की ही एवढा पैसा मागतेच आहे तर हिला आपण पैसे देऊया, पण तरीसुद्धा या प्रियावर लक्ष ठेवण्याची गरज आहे, हे सुद्धा अश्विनने बरोबर ओळखलेलं असतं. कारण याआधीसुद्धा प्रिया पैसे मागायची, पण एवढी मोठी अमाऊंट कधी तिने मागितली नव्हती जेवढी आता ही अमाऊंट तिने मागितली आहे. मग आता जेव्हा ती एवढी मोठी अमाऊंट मागू लागते ना, तेव्हा मात्र अश्विनला थोडा संशय येतो. मग तो पैसे द्यायला तयार होतो. तो म्हणतो मी अकाउंटमधनं पैसे काढून आणतो आणि मग तुला देतो. त्यावर प्रिया खूप जास्त खुश होते. प्रिया म्हणत असते की खरंच ना, माझ्या मैत्रिणीला माझा खूप जास्त आधार वाटेल. तीही विचार करेल की केवढ्या हिमतीनं तिला पैसे दिलेत ते, ती खूप आभारी मानेल बघ तुझे, असंही आता म्हटलं जात असतं. मला कोणाचे आभार वगैरे नको आहेत, मी जर कोणाच्या उपयोगी येत असेल ना तर तेवढंच माझ्यासाठी बस झालं, असं देखील आता अश्विन प्रियाला म्हणत असतो. त्यानंतर प्रियाला बरं वाटत असतं. डोक्यावरचं का होईना थोडंफार प्रेशर आता कमी झालेलं असतं आणि म्हणूनच थोडासा विचार करत ती असते. आणि त्याच वेळेला कडे पाहायला मिळतं की आता सायली अर्जुन या दोघांमध्येही चांगलीच आता मस्त अशी पैज लागलेली असते की कोण कशी कामं करतं ते. सायली ही अर्जुन झालेली असते तर अर्जुन सायली झालेला असतो. त्यातच आता सायली कामाला निघालेली असताना अर्जुन तिला डब्बा देतो, पण त्यामध्ये अर्जुन नापास होतो, म्हणजे 20%च त्याला मार्क मिळतात 100 आउट ऑफ. म्हणूनच आता खूप जास्त ती बोलूनही दाखवते, कारण सायली ही दोन्ही कामं एकदम व्यवस्थित करत असते. अर्जुनच्या केसमध्येही त्याला मदत करत असते, त्याचसोबत घरातलंही सांभाळत असते. पण एकट्या अर्जुनला काही घरातलं सांभाळता येत नसतं, म्हणून अर्जुनने जेव्हा आता टिफिन दिलेला असतो तेव्हा सायलीने त्याला टोमणाही मारलेला असतो. त्यानंतर सायली कामासाठी म्हणून निघून जाते. मग आता अर्जुनही विचार करतो की मी माझ्या बायकोला खरंच कमी डबा दिला आहे का, माझं काही चुकलं आहे का, कारण मी जेव्हा ऑफिसला जातो
तेव्हा माझी बायको माझ्या आवडीचा डबा वगैरे बनवून घेऊन येते. मग मग आता माझं काही चुकतंय का, असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागतो. मग तो ठरवतो की जशी मला सायली डबा घेऊन येते ना, तसा मीही तिच्यासाठी डबा घेऊन जाऊ शकतो की. मग आता तोही तिच्यासाठी डबा घेऊन जायचा निर्णय घेतो. मग कल्पना त्याला मदत करत असते. म्हणजेच कल्पना त्याला वेगवेगळ्या कल्पना सांगत असते की डब्यामध्ये सायलीला आवडतात ते पदार्थ घेऊन जा, म्हणजे कसं तू तिच्या परीक्षेत पास होशील बघ. असं बोलून ती आता त्याला सगळ्या काही गोष्टी सायलीच्या आवडीच्या करायला सांगते आणि सोबतच तीही त्याला मदत करते. अर्जुनला आता या परीक्षेत पास व्हायचं असतं. त्याला दाखवायचं असतं की तोही काही कमी नाही आहे. तोही दोन्ही कामं हँडल करू शकतो, म्हणजे घरातलंही आणि केस संदर्भातलंही. आणि त्याचसाठी तो आता सायलीकरिता डबा बनवायचा विचार करतो. सायली जी आहे ती आता छान तयार होऊन ऑफिसला जाऊन पोचलेली असते. तिचं ती काम करत असते. अर्जुनच्या ज्या केस असतात ती तिच्या माइंडसेटने सेट करत असते. तर आता अर्जुनही मस्तपैकी तिच्यासाठी तिच्या आवडीचा डबा भरतो आणि त्यानंतर तो कल्पनालाही सांगतो की आई, आज बघ सायली एवढी खुश होईल ना, सायलीलाही कळेल मीही कशात कमी नाही आहे. मग आता कल्पनाही त्याच्याकडे पाहून हसते आणि त्याला म्हणते की काय रे, अवतार काय करून घेतलायस? याच अवतारात जाणार आहेस का सायलीला डबा घेऊन? तो म्हणतो नाही ग, नाही असं नाही जाणार आहे, थांब छान फ्रेश होतो आणि मग तिला डबा घेऊन जातो. बघ अर्जुन सुभेदार खुश होतो की नाही. असं म्हटल्याबरोबर आता कल्पना त्याचसोबत विमल त्याच्याकडे बघू लागतात आणि म्हणतात अर्जुन सुभेदार कसा खुश होईल, तूच तर अर्जुन सुभेदार आहेस ना. त्यावर आता अर्जुन म्हणतो की अगं मॉम, आमचं असं डिसाईड झालं आहे ना की ह्या काही दिवसांमध्ये मी सायली आहे आणि ती अर्जुन सुभेदार आहे, म्हणूनच मी तसं म्हटलं. सायलीला खुश करण्यासाठी अर्जुन तर पूर्ण जोशातच छान तयारी वगैरे करतो आणि तो आता निघालेला असतो. गाडीनेच त्याचा प्रवास होत असतो. डब्बा घेतलेला असतो. गाडीने जात असतो. सिग्नलला गाडी थांबलेली असते. दुसरीकडे आता साक्षीही घरातनं निघालेली असते. साक्षीलाही जरा बाहेर बँकेमध्ये जायचं असतं. थोडे पैसे हवे असतात. त्यासाठी तीही आपली गाडी वगैरे घेऊन निघालेली असते. आता नेमकी गाडी सिग्नलला थांबते. तर विरुद्ध दिशेने साक्षीची गाडी उभी असते, तर दुसऱ्या दिशेने जाण्यासाठी अर्जुनची गाडी उभी असते. अर्जुनही पूर्णपणे तयारी करूनच निघालेला असतो. त्याच्याकडे डबा असतो आणि त्याचं लक्ष सहज बाहेर जातं, कारण सिग्नलला गाडी थांबल्यामुळे आपण इकडे तिकडे तर नजर फिरवतच असतो. अगदी तसंच याचंही झालेलं असतं आणि त्याचबरोबर साक्षीचीही नजर बाहेर पडते. साक्षीची काच ही जी आहे ती गाडीची ओपन असते आणि त्यामुळे साक्षीची गाडीची कार ओपन असल्यामुळे साक्षीचा फेस अर्जुनला क्लिअरली दिसू लागतो. आणि त्याच वेळेला आता अर्जुन पाहतो तर काय, त्याला डाऊट येतो, म्हणजेच ही साक्षीसारखी कोणीतरी होती का. साक्षी आता गडबडते. तिला कळत नसतं की काय करावं ते, आणि म्हणूनच ती लगेच आपल्या गाडीची काच लॉक करते, जेणेकरून तिला कोणीही बघू नये. मग ती गाडीची काच जशी लॉक करते तसा अर्जुनला अजूनच संशय येतो. पण आता अर्जुन रॉंग वेला असतो, म्हणजे ज्या वेळेला ती जायला निघालेली असते ना त्यावेळेला अर्जुनची गाडी नसते, तो दुसऱ्या वेळेला जात असतो. त्यामुळे जसं सिग्नल सुटतो तशी साक्षी अशी गाडी घेऊन पळते ना की ती अर्जुनच्या हाती जराही लागायला नको. पण आता अर्जुनलाही संशय आलेलाच असतो. साक्षी ही जिवंत आहे, मलाही दिसली होती ती साक्षी होती. त्या दिवशी मला माझी बायकोही सांगत होती, पण मी विश्वास ठेवला नाही. मी विचार केला की साक्षी कशी जिवंत असू शकते, पण आता तर मी सरळ समोर बघितलंय तिला आणि तिनेही मला बघितलं, म्हणून तर ते डोर लॉक केलं तिने. तर दुसरीकडे आता प्रियाकडे पैसे आलेले असतात. प्रिया आता त्या नर्सला कॉल करत असते. नर्सला कॉल करून ती आता म्हणत असते की कुठे भेटायचं आहे, तुला हवेत ना पैसे, देते मी तुला पैसे. हे पैसे घ्यायचं आणि तोंड बंद करायचं. यानंतर जराही आवाज केलास ना तर बघ, लक्षात ठेव काय करीन ते मी, असंही आता म्हटलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र ती म्हणते की बघ, माझ्यामुळे वाचलीस. जर काल अर्जुन सुभेदार इथे आला होता आणि त्याला मी सगळ्या काही गोष्टी सांगितल्या असत्या ना, तर तुझं काय झालं असतं ना याचा जरा विचार कर, डोकं लाव जरा. नाहीतर या सगळ्यामध्ये तुझं कुठच्या कुठे काही झालं असतं ना कळलंही नसतं. आतापर्यंत जेलची हवा खायला गेली असतीस, असं देखील नर्स आता प्रियाला बोलत असते. तर प्रिया
म्हणते, ए माझ्यासमोर हा आवाज करून दाखवू नकोस, तू माझ्या ताटाखालचं मांजर आहेस, त्यामुळे ना तसंच राहा, जास्त ॲटिट्यूड मला दाखवू नकोस, असं देखील आता ती म्हणत असते. जेव्हा ती हे सगळं काही म्हणते ना, तेव्हा तिला भेटायसाठी ती बोलवते. दोघीही जणी एका रस्त्यावर आडोशाला भेटलेल्या असतात. आता इकडे जेव्हा प्रिया पैसे देत असते त्या नर्सला, तेव्हा मात्र अश्विनने बरोबर बघितलेलं असतं. म्हणजे खास करून ना अश्विनने ठरवलेलं असतं की हिला आपण एवढी मोठी अमाऊंट देतोय, ही खरंच तिच्या मैत्रिणीला देणार आहे की आणखीन कोणाला. शेवटी त्याला संशय असतोच ना, त्यामुळे आता त्याने पाठलाग केलेला असतो आणि त्यामुळे त्याला डाऊट येतो की ही मैत्रीण तर नसू शकते, कारण तर ही कोणती तरी मॅरिड मुलगी दिसते, मॅरिड अक्षरशः बाई आहे, आणि मग हिला का पैसे दिले असतील, ही कोण असेल. म्हणूनच अश्विनने आता तिच्यासोबतचा एक फोटो काढून ठेवलेला असतो. अश्विनला कुठेतरी गडबड वाटत असते, कारण प्रियाने पैसे मागितलेले असतात, ते सुद्धा खूप मोठी रक्कम असते ती, पण आपण जर तिला ही एवढी मोठी रक्कम दिली आहे तर तिच्यावर लक्ष ठेवणं काम हवं. म्हणूनच तिने आता पैसे दिलेले असतात त्याचा फोटो अश्विनला आपल्या मोबाईलमध्ये काढून ठेवलेला असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सायली अर्जुनची ॲनिव्हर्सरी असते आणि यासाठी घरातच सगळी धुमशान अशी पार्टी करायचं प्लॅनिंग अस्मिताचं सुरू असतं. अस्मिता आता तिथून सुरू होते की डेकोरेशन कसं करायचं, काय करायचं, कारण तिच्याकडेच सगळी जबाबदारी असते, कारण घरात ती जरी लहान असली तरीसुद्धा तिला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त इंटरेस्ट असतो. आणि वर ती म्हणतसुद्धा असते की सायली प्रत्येक वेळेला आपल्यासाठी किती काय काय करते ना, म्हणजे आपल्याला काय हवं नको ते सायलीला बरोबर कळत असतं. प्रत्येक वेळेला माझ्या आनंदासाठी जेव्हापासून मी प्रेग्नेंट राहिली आहे ना, तेव्हा तर माझ्यासाठी तिने खूप काही केलेलं आहे. मग आता माझी वेळ आहे त्या दोघांनाही छान सरप्राईज द्यायची. आणि त्या दोघांची लग्न पण कशी ना, पहिल्यांदाही जेव्हा लग्न करून घरात आले होते तेव्हाही व्हॅलेंटाईन डेलाच आले होते, आणि आताही तसंच झालं आहे, व्हॅलेंटाईन डेलाच त्यांनी लग्न केले. मग त्यांच्या लग्नामध्ये आपला एवढा सहभाग नव्हता. आता ती योग्य वेळ आहे की आपण त्यांना हे सरप्राईज देऊ शकतो. जरी त्यांना कळलेलं असलं तरी डेकोरेशनचं कुठे माहिती आहे, डेकोरेशन एकदम भारी करूया, पण डेकोरेशन कसलं करायचं या विचारांवर आता अस्मिताची गाडी अडकलेली असते. ती विचारत असते की कसलं डेकोरेशन करूया, सांगा ना, म्हणजे थोडंफार बरं होईल, फ्लॉवरचं तर नको, जरा युनिक करूया, असं अस्मिताचं सुरू असतं. कल्पना आणि प्रतिमाही तिथेच असतात. कल्पना आणि प्रतिमा म्हणत असतात की बघ, तुलाच त्याबद्दल सगळं काही कळतं, आम्हाला बाबा त्याबद्दल काही कळत नाही. तुला जे काही करायचं आहे, तुला जे काही युनिक वाटतं, वेगळं वाटतं ना, ते कर, पण जरा स्वतःची तब्येत सांभाळून कर, कारण तूही 2 जीवांची आहेस हे विसरू नकोस, असंही कल्पना आता अस्मिताला सांगत असते. अस्मिता म्हणत असते की मॉम, अगं मला माहिती आहे गं, बसून जरी मी काही सांगितलं तरी सुद्धा तुम्ही करू शकता ना एवढीही मला मदत. मी थोडं प्लॅनिंगचाच विचार करत होती, कसं सगळं मॅनेज करायचं ते. म्हणजे कसं बघ, जर आपण फुलांचं डेकोरेशन घेतलं तर ते काही एकदम स्पेशल वाटणार नाही, जरा वेगळं दिसेल, पण जर युनिक काही केलं, पडद्यांचं डेकोरेशन किंवा त्यामध्ये बलून्स अँड ऑल, हे सगळं काही थोडंफार करूया, थोडीशी लायटिंग करूया, म्हणजे कसं एकदम असं व्हॅलेंटाईन डेचा फील आला पाहिजे ना. आणि म्हणूनच आता हे सगळं काही करायचा विचार मी करत आहे, असं देखील आता ती म्हणत असते. मग आता अस्मिताचं सगळं काही बोलणं ना पटत असतं. दुसरीकडे प्रिया आता घरी आलेली असते आणि त्याच वेळेला अश्विन मुद्दामून तिला विचारतो, काय गं, तुझ्या मैत्रिणीला दिलेस का पैसे. अश्विनला प्रिया सांगते की हो, तिने ना दिल्यानंतर ना माझे खूप जास्त आभार मानले, उलट ती मला बोललीसुद्धा की खरंच मी तुझे उपकार विसरणार नाहीत म्हणून. त्यावर आता अश्विनला समजतं की जेव्हा अश्विनने बघितलं होतं की प्रिया त्या बाईला पैसे देत होती, तेव्हा त्या बाईने कुठेही हात वगैरे जोडलेले नव्हते आभारासाठी, आणि या सगळ्या गोष्टींना बरोबर अश्विनने ओळखलेल्या असतात. म्हणून अश्विनच्या डोक्यात प्रिया ही एकदम सेट झालेली असते. त्याला कळत असते की ही खोटं बोलते, पण ही खोटं का बोलते, त्या बाईला हिने पैसे का दिले असतील, यामागे नेमका काय उद्दिष्ट आहे हे आता अश्विनला शोधायचं असतं. पण अश्विनला कळतं की या सगळ्यामध्ये आपल्याच्याने एकट्याच्याने काही होणार नाही आहे, यामध्ये आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. आणि मग या सगळ्यासाठी तो विचार करतो की ही सगळी केस सायली अर्जुनला एकदा सांगू का, म्हणजे त्यांना काही माहिती असू शकतं का. खास करून सायली ना नेहमीच तिच्यासोबत असायची, म्हणजे आश्रमापासून दोघीही ओळखतात ना एकमेकींना, म्हणजे यांच्या मैत्रिणीसुद्धा कॉमन असू शकतात. म्हणूनच आता
अश्विन ठरवतो की या सगळ्याबद्दल जाऊन एकदा सायलीसोबत बोलावं. आता सायली आणि त्याचं बॉड पूर्वीसारखं नाही, पण थोडंफार तरी सुधारलेलं असतंच. म्हणूनच त्याने आता थेट सायलीकडे जायचा निर्णय घेतलेला असतो. आणि जेव्हा सायलीकडे जातो आणि सायलीशी बोलायचा तो आता प्रयत्न करू लागतो. सायली आणि अर्जुन रूममध्येच असतात. ते थोडं डिस्कस करत असतात. तेवढ्यातच ना आता तिथे अश्विन गेलेला असतो आणि अश्विन म्हणतो की थोडं सायली बहिणी मला बोलायचं होतं. सायली म्हणते, बोला ना अश्विन भाऊजी, काय झालं? त्यावर आता अश्विन आपल्या मोबाईलमधील तो फोटो जो आहे तो दाखवू लागतो आणि म्हणत असतो की तुमची ही अशी कोणी मैत्रीण होती का आश्रमामध्ये? असं विचारल्यानंतर सायली त्या फोटोकडे एकटक बघत राहते आणि सायलीच्या लक्षात येतं ही तर ती नर्स आहे, म्हणजे जिला आपण काल भेटायला गेलो होतो. हे तिच्या साडीवर ना आणि त्याचसोबत तिला बघूनच लगेचच आता सायलीला समजतं आणि त्यामुळेच अश्विनला ती म्हणते की नाही अश्विन भाऊजी, अशी आमची कोणतीही कॉमन मैत्रीण नव्हती. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, काल तुम्ही आम्हाला सुनीता काकडे, जे हॉस्पिटलची नर्स आहे बघा, तिचा पत्ता दिला होता. तिच्याकडे आम्ही काल गेलो होतो आणि ती हीच आहे असं देखील आता म्हटलं जातं. मग अश्विनलाही धक्का बसतो. अश्विन विचार करतो, सुनीता काकडे जी नर्स आहे तिचा आणि तन्वीचा काय संबंध? त्याचबरोबर सायलीही म्हणते, काहीच कळत नाही आहे, पण तुम्ही का म्हणून असा फोटो काढलाय? काय झालं आहे नेमकं आणि तुम्हाला असा संशय का आलाय? त्यावर आता अश्विन घडलेली हकीकत सांगू लागतो आणि तो म्हणत असतो की खरं तर ना तिने माझ्याकडे पैसे मागितले आणि तिने मला सांगितलं की तिच्या मैत्रिणीच्या आईचं ऑपरेशन आहे आणि त्यासाठी पैशांची गरज आहे. मी तिला आधी पैशांसाठी नाहीच बोलत होतो, पण ती मला बोलायला लागली की असं करू नकोस, तुझं जर माझ्यावर प्रेम असेल वगैरे वगैरे तिने मला असं म्हटलं. म्हणून मग म्हटलं जाऊ दे, तसंही तिला माझ्याशिवाय कोण आहे, म्हणूनच मग मी तिला पैसे दिले. पण पैशांची अमाऊंट थोडीफार कमी नव्हती ना, जास्त होती. तेव्हाच मला डाऊट येत होता, म्हणून मी विचार केला हिला तर मी पैसे दिलेत, पण ही नेमके पैसे नक्कीच मैत्रिणीला देते का की कोणाला देते ना हे बघायचं होतं. कारण तिने मला सांगितलं होतं की मला कॅशच हवी आहे, अकाउंटलाही नको आहे किंवा चेकही नको आहे. म्हणूनच मला ना थोडा डाऊट वाटला, म्हणून मग मी तिचा पाठलाग केला आणि तेव्हा मला समजलं की ही ह्या मैत्रिणीला भेटायला गेली होती. पण आता सायली म्हणत असते, अश्विन भाऊजी ही तिची मैत्रीण नाहीच आहे, ही नर्स आहे ती. मग ह्या नर्सला भेटून प्रियाला का पैसे द्यायचे होते हा मोठा प्रश्न अर्जुन आणि सायलीला पडलेला असतो. मग आता अर्जुनच्या आणि सायलीच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, जेणेकरून प्रिया ही तिला पैसे द्यायला गेली होती, म्हणजेच प्रियाचं सुद्धा तिच्याकडे काहीतरी गुपित असणार आहे आणि म्हणूनच तर ती तिला पैसे देण्यासाठी तिथपर्यंत पोचली असणार आहे. मग आता अर्जुन दुसऱ्या दिवशी एकटाच त्या नर्सच्या घरी जायचा निर्णय घेतो आणि त्या नर्सला जाऊन बोलत असतो की मला ना तुझ्याकडनं अजून बऱ्याच गोष्टी ऐकायच्या आहेत. तू काल ज्या गोष्टी सांगितल्यास ना त्या अर्धवट आहेत, हेही मला माहिती. चल पूर्ण गोष्टी सांग. पण आता ती म्हणत असते की नाही, मी तर तुम्हाला सगळं खरं खरं कालच सांगितलं की या सगळ्यामध्ये नागराज होता. नाही, तू अजूनही खोटं बोलतेस. नागराजसोबत अजून एक व्यक्ती होती, त्या व्यक्तीचं नाव तू मला स्वतःहून सांगतेस का मी सांगितलं तर तुला काय शिक्षा होऊ शकते ही मी तुला वेगळं सांगायची गरज नाही. मग तुला असं अटकावीन ना की तू कधीही त्या जेलमधून बाहेर येणार नाहीस, मग कायमच त्या जेलमध्ये चढशील अशी व्यवस्था मी करेन. मी वकील आहे, त्याच्यामुळे कोणतीही कलम टाकून तुला आतमध्ये अडकवू शकतो. हे देखील आता अर्जुन तिला बोलू लागतो. त्यावर ती आता खूप जास्त घाबरते आणि आता खरं सगळं काही बोलायला तयार होते. या सगळ्यामध्ये तन्वी ही सामील आहे असंही म्हटलं जातं. तन्वी सुभेदार हिनेच मला काल पैसे दिले तोंड बंद करण्यासाठी. मग आता जेव्हा कळतं की नक्की ही तन्वी जी आहे ती सुद्धा या सगळ्याला मिळालेली आहे, पण यामध्ये हिचा हेतू काय? म्हणजे ही तर रविराज काकांची आणि त्यासोबत प्रतिमा त्याची मुलगी आहे, मग ती नागराजसाठी का काम करते, नागराजची का मदत करते, हा विचार अर्जुनच्या डोक्यामध्ये आता फिरू लागलेला असतो. आणि अर्जुनला आता तन्वीबद्दलचाच म्हणजे प्रियाबद्दलचा हा एकमेव मोठा पुरावा मिळालेला असतो, ज्यामध्ये आता प्रिया ही चांगलीच अडकणार असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.